टॉस जिंकून फिल्डिंग घेत आहेत बघा, हे धाडस सुद्धा आपण पाहतोय आणि ते वाखाणण्याजोगं आहे. सलामीची जोडी योगेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला सचिन आणि बॉलिंग मार्क वरती आमचे पप्पू दादा, पप्पू माळी. पहिला चेंडू घेऊन पप्पू ओव्हर द विकेट. हा फ्लोअर लेनचा चेंडू ब्लॉक मध्ये वापरला होता. बॅट अँड पॅडच्या मधून खोदून काढला, ड्राईव्ह केलं योगेश यांनी. योगेश ऑफ द मार्क. धाव संख्या आणि अजून सचिनने सुद्धा एक धाव तिथे आपल्या खात्यात जमा केली, संघाच्या खात्यात भर. धाव संख्या मायरा 11च्या अगेन्स्ट पियुष 11 संघाची 2 वर. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला लेग स्लिपच्या जवळून काढले. छान पद्धतीने योगेश यांच्या या बॅट मधली नजाकत बघितली. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ दाखवत असताना योगेशने मारलाय सुंदर देखणा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना 6 वर. 6 ऑन द बोर्ड. हा पाहू शकता फटका पियुष स्पोर्ट्सच्या बॅनर कडे जात असताना हा तटवलेला फटका, स्वतःभोवती गिरकी घेतली होती योगेश यांनी. योगेश टू पप्पू, पप्पू टू योगेश आणि हा पप्पू माळीचा हा सुरेख चेंडू. लाऊड अपील केली कॉड बेंचची पंचांकडे आणि बघा फलंदाज निघालेत बाहेर, त्याचं कारण की बाद झाले त्या ठिकाणी. हे बघा रिप्ले मध्ये पाहू शकता. विकेट किपरने त्या ठिकाणी लाऊड अपील केली आणि कॉड बेंचची अपील. बॅटची थिन एज, पातळ कडा लागली आणि बघा खेळाडू वृत्ती दाखवली बॅट्समन योगेश यांनी. कुठल्या प्रकारे डिस्कशन न करता सरळ बाहेर निघाले क्रीजच्या. परतत असताना डगआउटकडे योगेश. पहिल्या विकेटचं पतन झालं. धावसंख्या 5 वर. टीम पियुष 11 संघाची धावसंख्या. पियुष 11 विरुद्ध मायरा 11 असा सामना इथे रंगतोय. यानंतरचा पुढचा सामना असेल महाकाल 11 विरुद्ध विलास 11. दोन्ही संघनायकांनी आपला संघ तयार ठेवायचा आहे आणि संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉससाठी. महाकाल 11 विरुद्ध विराज 11. महाकालने आज चांगला उलटफेर केला. डिफेंडिंग चॅम्पियन द्रोण 11ला हरवलं संध्याकाळच्या सत्रामध्ये, ज्यामध्ये राजेश पवारची तलवार चालते महाकालमध्ये. पप्पू माळे यांचा पुढचा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने अगदी नियंत्रित केला होता. गुडलेनच्या पुढे टप्पा ठेवतायत, चेंडूला फ्लाय करतायत, उंचीचा फायदा उचलतायत. बघा विकेट कीपर क्लोज आहेत. जिंदगी के पिच पर सोच समझ के खेला करो क्योंकि आपका स्टंपिंग लेने वाला आपके फास से खड़ा होता है. सावध आपलं जीवन जगायचं असतं. हे मित्रांना आव्हान आहे की आपल्याला जवळचा दगा देतो, या मागचं त्याचं तारतम्य आहे, संदर्भ आहे त्या शेर मधला. संभाल के खेलो आणि सांभाळून मैत्री जोपासा, कारण अशा अनेक घटना घडतात की आपण ज्यांना अगदी लंगोटी यार म्हणतो तेच धोका देत असतात. त्याला विकेट कीपर म्हणतात जो अगदी जवळ असतो आपल्या. आणि अशा प्रकारे पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या प्रेक्षको पियुष 11 संघाची 1 गडी बाद 7 वर. 6 वर, 6 माफ करा, 6 ऑन द बोर्ड. लॉस अपॉन विकेट टीम पियुष 11. मायरा 11 संघ फिल्डिंग करतो ज्याने टॉस जिंकलाय. नवीन षटकासाठी गोलंदाज हरेश पाटील. रजनी क्रिकेट स्पर्धा पाहतो, दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा, दिवसकालीन आणि रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा. दुग्ध शर्करा प्रकाश झोत पाहतो आपण, शुभ्र प्रकाश. प्रत्येक खेळाडूला आपण साईट करू शकतो, पाहू शकतो, प्रत्येक चेंडू दिसतोय असा प्रकाशाचं नियोजन केलं आमच्या लाईट्समॅननी.
नक्कीच त्यांना सुद्धा आपण सलाम देऊया, अभिवादन करूया त्यांचं. आणि हा चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या कडेला लागत असताना विकेट किपर झेल सोडतोय आणि अशा प्रकारचं चित्र अलाउड नाही. ऍक्च्युली पेनल्टी द्यावी लागेल. फिल्डिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी. फिल्डिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी. ते लिहून ठेव स्कोरर आपला. येस, म्हणजेच थोडक्यात की आपण बॅटिंग करण्याच्या पारड्यामध्ये 2 धावा टाकणार षटक संपल्यावरती. असं चालणार नाही अजिबात. चुकीला माफी नाहीये. 2 धावांची पेनल्टी लावली कधीच. एकूण आपण 3 धावा वाढवतो लगेच. चला उशीर नको. चला धावा किती झाल्या बघा आता. बरोबर झाल्या 9 धावा. 6 + 3 = 9 ऑन द बोर्ड. 2 पेनल्टीच्या 1 धावलेली धाव पप्पू दादा. त्याच्याकडून ज्याच्यामुळे काय होईल की सर्वांना शिस्त लागेल. 40+ खेळाडूंना तुम्ही कमी लेखू नका बरं का. आणि हिट आउट झाले फलंदाज बाद. हिट विकेट. काल सुद्धा असं घडलं होतं, आज सुद्धा घडलं, उद्या पण घडेल असं वाटतं. बॅट्समन बाद. चला या. खुश झाले बघा फिल्डिंग करणारा संघ आता. ज्याने झेल घेऊन सुद्धा सोडला होता, परंतु 40+ बॅट्समनला थांबता आलं नाहीये. काहीतरी हाराकिरी केली, घाई केली. 9 धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं. विकेट क्रमांक 2 सचिन भोईर बाद झाले. 1 योगेश बाद झालेत. आता सचिन अजून एक मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या सोबतीला जातोय 4थ्या क्रमांकावर. धावसंख्या 9 आहे. 2 गडी बाद. नवीन फलंदाज सचिन जात आहेत. निलेश चोरगे. हा निलेश चोरगे जात आहेत बरोबर. आता त्यांनी वळून बघितलं, आता चेहरा दिसला. निलेश चोरगे अगदी विस्फोटक फलंदाज आहेत. जसे राजेश पवार तसे निलेश चोरगे. सतीश माळी, पप्पू माळी, योगेश हे सर्व जुने क्रिकेटर ज्याने जय महाराष्ट्र गाजवले धामणगाव. आणि ते स्ट्राईक एंडला आहेत निलेश चोरगे. सामना करतील गोलंदाज हारेसचा. 2 चेंडू झाले त्या षटकातील. धावा आहेत त्या 9. धावा जास्त होत नाहीत. मागच्या 2-3 सामन्यापासून पाहतोय आपण 35-40च्या आसपास जात आहेत. हो कट केलेला आहे सुंदर पद्धतीने, परंतु त्या ठिकाणी गौतम पाटील साहेबांची जागा आणि त्या जागेवरती शतशक तैनात आहे, ज्याने तशीच फिल्डिंग केली. सुंदर फेकी सुद्धा केली होती, अति सुंदर. आणि धाव सुद्धा घेतली अगदी बहुत सुंदर. सचिन पोचले स्ट्राईक एंडला. धावा झाल्यात त्या 10. संघ पियुष 11 बॅटिंग करतोय. जल्लोष अगदी चहू बाजूला पाहतोय आपण. प्रेक्षक कुठे कुठे बसलेत, आपण जर ते शोधायला गेलं तर अनेक सापडतील. हौशे नवसे गौशे क्रिकेटच्या सोबत ते आनंद सुद्धा घेत आहेत. ओ क्लीन बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम बॉलर हारेश. हर्ष उल्हास पद्धतीने तो चेंडू टाकला. गुडल्यांच्या पुढे टप्पा होता. चेंडू असा घुसला की जशी समुद्रामध्ये पाणबुडी घुसते. खाली राहिला चेंडू आणि सचिन परतले. 440 फूटचा धक्का बसला. सरप्राइझिंग डिलिव्हरी. बॅट्समन बाद. सचिन परत आहेत, ज्याने अगदी आमची भोजनाची सोय सुद्धा कालपासून सुंदर केली आहे सचिन याने. पण त्यांची बॅटिंग आम्हाला बघायची होती, ती सुंदर आम्हाला पाहायला आवडली असते. हरकत नाहीये, पुढच्या सामन्यात बघू. मी पुन्हा येईन असे सांगतायत मैदानामध्ये. धावसंख्या 10. 3 गडी बाद. नितेश गेलेले आहेत आता निलेशच्या सोबतीला. निलेश चोरगेने जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे कदाचित, परंतु नितेश सुद्धा चांगले बॅट्समन आहेत. आणि बॉलिंग मार्गवरती सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा हरेश फिल्डिंगची जमावट करतायत. धावसंख्या आहे पियुष 11ची आतापर्यंत 10 वर. लोअर फुल टॉसला ड्राईव्ह केलं, सरळ बॅटचं फेस ओपन केलं, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला. आणि आमच्या सोबतीला आता वाटतं उभरते सितारे आमचे कॉमेंटेटर बनण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे, इच्छा आहे. देऊया आपण संधी त्याला. काय बेटा तुझं नाव? बोला माईक मध्ये. पुढं नाव सांग पप्पांच्या सकट सांग. अरे तुला बोलता कसं येईल? प्रीत संतोष पाटील. प्रीत संतोष पाटील. बोल ना माईक मध्ये. ते बोलतो.
आमचे चिमुकले सुद्धा आनंद घेतात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांना सुद्धा आनंद इथे गगनात मावत नाहीये. धावसंख्या इथे आहे ते 11. हायम ऍक्शनचा हा चेंडू अचूक हाताळला, परंतु तो अचूक नाही ते स्वय ठरलेला आहे. त्याचं कारण की ऑफस्टीच्या खूपच बाहेर. शकील कोटी सरांनी पाहिलं, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक केलं आणि चेंडूचं गॅदरिंग कुठं केलं विकेट किपरने ते सुद्धा पाहून अगदी अचूक निर्णय दिला, तो म्हणजे वाईटचा. धावसंख्या इथे पुढे जात असताना 12 12 ऑन द बोर्ड. 3 गडी बाद. टीम पियुष 11. निलेश चोरगे स्ट्राईक एंडला आणि हा पूल केलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल होतोय आणि जातोय एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि आमचे प्रोफेशनल स्कोर येत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ज्ञानेश्वर मुकादम, वेलकम. चेंडू द्या. हो. क्रिशा बघा, क्रिशा जरा कॅमेरा क्रिशाकडे जाऊ द्या. क्रिशा दिगंबर पाटील बघा किती सुंदर आहे ही चिमुकली. बाहुली आहे, बाहुली. क्रिशा दिगंबर पाटील बघा, असं वाटत आहे की आपली आगरी अगदी रशियन वाटते. जबरदस्त अगदी. करिश्मा कपूर, वाव, छान. वडिलांची लाडली आहे ती, लाडली क्रिशा. क्रिशा इलोनच्या नावाने संघ पाहतो आपण. मग दिगंबर पाटील साहेबांची सुकन्या. अनेक चिमुकल्या येत आहेत आपल्या ह्या गावच्या स्पर्धेमध्ये, उत्सवामध्ये भाग घेत आहेत. आणि का नको, त्यांना सुद्धा तितकाच अधिकार आहे आनंद घेण्याचा. घरी सुद्धा आपल्या गृहिणी बघत असतील, माता भगिनी, ताई, माई, अक्का टी व्हीवरती बघत असतील आपल्या खेळाडूंचा प्रदर्शन. धावसंख्या इथे 16 आहे टीम पियुष 11ची. नॉन स्ट्राईकला निलेश चोरगे, स्ट्राईकला नितेश आणि गोलंदाजी मार्कवरती आता तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज हिमेश माली. यस, हिमेश माळी कुठे कुठे खेळायला जातात बेटा? लांब लांब जातात ना? बोल. खूप लांब जातात ना? अरुणाचल प्रदेशला पण गेले होते. खूप लांब जातात. यस. हो, राऊंड द विकेट. फुलरलेचा चेंडू विकेट किपरला बीट केलं, सर्वांना बीट केलं आणि स्क्रीनला सुद्धा बीट करत असताना लॉंग स्टॉप कडे बाईकच्या माध्यमातून 4 धावा. किती वेगाने हा तेज तरार मारा केला होता हिमेश माळी यांनी. आणि त्या चेंडूला कोणीच रीड करू शकलं नाही, वाचूच शकले नाहीये. नेत्रदीपक चेंडू हाताळला, परंतु त्या चेंडूला कव्हर करणं गरजेचं होतं. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, लेग स्लिप बीट, फ्लाइंग स्लिप बीट आणि अगदी प्रेक्षकांमध्ये सुद्धा बीट होत असताना तो चेंडू धडकला सीमा रेषेला. नशिबाचा चौकार. धावसंख्या फुलत असताना जाऊन पोहोचलेली आहे 20 पियुष 11 संघाचे. हिमेश माळी गोलंदाज. जो देशभरात खेळतो आणि त्याचं नाव रोशन केले त्यांनी. हिमेश माळी मला वाटतं राघव काकांचे सुपुत्र आहेत. महेश माळी यांचे सुपुत्र. राघव काका त्यांचे आजोबा आहेत बहुतेक. येस, महेश माळी बसलेत आमच्या बाजूला, जे राघव काकांचे सुपुत्र आहेत. वा, अगदी नातू खेळतोय राघव काकांचा. मुलगा पण चांगले क्रिकेट खेळला, अजून खेळतायत महेश माळी. आणि बघा त्यांची तिसरी पिढी सुद्धा हिमेश माळी नावाने क्रिकेट विश्व गाजवते. राऊंड द विकेट. हो, आगळा वेगळा फटका. अगदी हलकीशी उपट टाकली, वेगान नाही टाकली आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या. स्ट्राईक एंडला पोहोचतोय नितेश. 2 धावा कंप्लीट केल्या आपल्या संघासाठी वेगाने. तेच तर्रा रनिंग बिट द विकेट. निलेश चोरगेच्या सोबतीला निळम्या आकाशाच्या छत्रछायेखाली नितेश आणि निलेश खेळतोय. आणि चेंडू द्या नवीन. चेंडू द्या. चेक केला निलेश चोरगे आणि कदाचित चेंडूला दुखापत झाली असं वाटतंय. धावसंख्या काय फटका तितका जोरात मारला होता. 22 धावसंख्या. असं होऊ शकतं बघा. हळूहळू उपट टाकून सुद्धा चेंडू खराब होऊ शकतो. क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं आणि ते दाखवून दिलं बघा. अनेक कमी आज धावसंख्या झाल्या अनेक वेळेला, परंतु त्या डिफेंड करून दाखवल्या. 30 धावा सुद्धा डिफेंड झाल्या, 34 डिफेंड झाल्या, 33 डिफेंड झाल्या. यालाच तर क्रिकेट म्हणतात. अविलक्षणीय खेळ. आणि हा डाव्या स्टीच्या जवळून चेंडू जात असताना लेग स्लिप तिथे कव्हर करतोय. पंच पाहतायत, न्याहाळतायत आणि चेंडू त्या ठिकाणी त्यांनी ठरवलाय तो अगदी लिगल आहे. 1 धाव कंप्लीट झाली.
तर निलेश पाटील यांच्याकडून बक्षीस आलंय हिमेश माळीसाठी लागोपाठच्या 3 विकेटसाठी. जर लागोपाठची 3 विकेट गेली तर 3 हरचं बक्षीस. वा, निलेश माळी वेलकम, आपलं स्वागत आहे या पारितोषिकासाठी. धावसंख्या आहे ती आता 23 वर. उडवलाय अगदी बेसबॉल हिट, सुपर हिट. ओ झेल तिथे पकडण्याचा प्रयत्न केला परंतु झेल निसटला आणि गेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा उत्कृष्ट चौकार. फ्लिक केला होता चेंडूला, अगदी फुलटॉसच्या खाली घुसून बॅट अगदी बेसबॉल हिटच्या स्टाईलने उडवली होती. बॅटचा स्विंग छान होतं. चेंडू पाठवा मैदानामध्ये नवीन आणि धावसंख्या नव्याने ते फुलत असताना 27 वर. बघू शकता हा फटका निलेश चोरगेच्या बॅटवरून चेंडू अगदी डाव्या पायाच्या जवळ होता. स्वतःला थोडंसं बेंड केलं, खाली वाकले होते आणि खाली वाकून त्या चेंडूला उडवला. आता 2 फिटाच्या मधून चेंडू तो फरार झाला. आणि दिगंबर पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी निलेशसाठी स्पेशली 500 रुपये मिळतील. निलेश चोरगेसाठी दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून क्रिशा त्यांच्या सोबतीला आहे. हे बक्षीस आलंय निलेश पाटील कडून 3000, लागोपाठच्या 3 विकेटसाठी स्पेशली हिमेश माळीसाठी. आणि प्रत्येक षटकार जर मारला निलेश चोरगेने तर दिगंबर पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपये मिळणार आहेत. धावसंख्या इथे वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या आहे 27 वर. सामना रंगतोय तो माहिरा 11 विरुद्ध पीयूष 11. यानंतरचा सामना असेल महाकाल विरुद्ध विराज 11. ओ फुलर लेनचा वाईड यॉर्कर. वा, वाईड नव्हे तर फुलर यॉर्कर होता. बॅट अँड पॅडच्या मधून गेला. बचाव झाला की नशीब बलवत्तर बॅट्समनचं. बघा रिप्ले मध्ये चेंडूने वेध घेतला नाही. बघा एसटीच्या वरून जाते, डाव्यानी मधल्या एसटीच्या वरून ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. बॅट्समनला लॉक केलं या ब्लॉक डिलिव्हरी मध्ये. हिमेश माळीची खासियत आहे म्हणून तो गाजतोय. महाराष्ट्राच्या बाहेर त्याचं नाव त्यांनी रोशन केलंय. हा झाडू शॉट माझा प्रयत्न होता. फुलर लेनचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न. 1 धाव मिळालते आणि लेग स्लिपला कव्हर करे पण तो 1 धाव कंप्लीट सुद्धा झाली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 28 वर टीम पीयूष 11 ची. आज आम्हाला सुंदर साथ देतात आमचे जूद आदुर्कीचे नवीन नौखे समालोचक. त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मी 30 वर्षाचा अनुभव नाहीये तर मी 7 वर्षाचा अनुभव कॉमेंटेटर आहे. आणि माझी सुरुवात धामणगावच्याच स्पर्धेने झाली होती. धामणगावच्या सामन्याने झाली होती आमच्या निंबोलीमध्ये आमदार चषकाच्या निमित्ताने. त्यामुळे 7 वर्षाचा अनुभव आहे आणि 7 वर्ष मला लागले धामणगावला पोचायला. खूप मेहनत करावी लागली बाबा. स्पर्धा ही मोठी कव्हर करण्यासाठी. हे मेहनतीचं फळ आहे. धन्यवाद त्यासाठी. आमदार चषक आमचं होतं किशन कतोरे साहेबांच्या नावाचं जे महाराष्ट्र धामणगावने गाजवलं होतं ना, तेव्हा माझं नाव थोडंसं रोशन झालं असेल. कारण त्या टुर्नामेंटमध्ये 7 षटकार आले होते ते हिरामनच्या बॅटमधून. धावसंख्या 28 आहे. 3 षटकं झाली आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज सूरज गुळवी तयार. खांद्यावरती बॅट आहे निलेश चोरगेच्या, त्यासाठी बक्षीस आहे दिगंबर पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकारास 500 रुपये. फिल्डिंग निहाळतायत, बघतायत आपल्या नजरेमध्ये. चेक करत असताना फिल्डर कुठे कुठे जमा आहे, उभा आहे ते चेक करतो निलेश चोरगे. आणि हा उडवला बघा चेंडू परंतु हा मिसतो. विकेट किपर कुठे गेला आणि बरोबर बॅलन्स घेतला या झेलला. स्वतः विकेट किपरने कॉट बिहाइंडच्या माध्यमातून निलेश चोरगेला बाद केलंय. मोठा गडी गारद होत असताना सुंदर गोलंदाजी सुरू केली सूरज गुळवीने. पहिल्या चेंडूत विकेटचं पतन. सूरज गुळवी लगेच एकत्र झाले. चला फिल्डिंग मध्ये लगेच जमावट करा, सजावट करा, जास्त वेळ तुम्ही घालू नका. विकेटचं पतन. धावसंख्या स्थिर 28 वर पीयूष 11 ची. प्रेक्षकांची गर्दी 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 दर्दी प्रेक्षक. लोगों को तो तलब है मोहब्बत की, हम तो बुरी तरह से क्रिकेट के दीवाने हैं असे सांगत असताना आमचे दर्दी प्रेक्षक. एक वेळ आम्ही आमच्या फ्रेंडला विसरून जाऊ पण तो क्रिकेट पाहायला विसरणार नाहीये. एक वेळ आम्ही आमचा मोबाईल बंद करू पण क्रिकेटला पाहायला विसरणार नाहीये. हे आमचे दर्दी प्रेक्षक सांगतायत. इतकं वेळ लागलंय या क्रिकेटने ह्या भारतामध्ये जगभरामध्ये. हो खूपच अर्ली खेळले. ब्लाइंड शॉट, नो लुक शॉट. तो प्रयत्न इथे अंधाधुंदी प्रयत्न करतोय. आणि गोलंदाज किती बघा चपळ आहेत. ज्याने चपल पाहिलं
चेंडू अगदी अलीकडे टप्पा ठेवला आणि त्याच्यामधला पेस सुद्धा त्याने परिवर्तित केला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. राऊंड द विकेट जात असताना आता विकेट किपर क्लोज होता आणि स्टंपिंगचा प्रयत्न त्याने केला, परंतु नाही. बचावला बॅट्समन प्रथमेश. धावसंख्या बघूया आपण, ती 28 वरती सीमित झाली. अगदी जणू काय लॉक केले की काय. नर्वस 28 हा आकडा दिसतोय. 3 चेंडू तर झाले या शेवटच्या षटकातील. पुढचा चेंडू घेऊन, हो नाही, अजिबात नाही. कुठल्या प्रकारे चेंडूला वाचत नाहीयेत, मेरिटनुसार फटके मारत नाही. चेंडूला खाली ठेवला. आता काय व्हेरिएशन आहे बघा गोलंदाजीमध्ये. एकदा होऊन जातं टाळ्या सूरज गुळवीसाठी. शेवटचं षटक हाताळतो आणि अजून त्याने एकही धाव दिली नाहीये. 3 लागोबाचे डॉट आणि पहिल्या चेंडू विकेटचं पतन केलं. 4ही डॉट म्हणू शकतो आपण. आणि हा 5वा येईल का? आला डॉट. डॉट नाही तर हॉट बॉलर आहे. होऊन जातं टाळ्या, पुन्हा एकदा हॉट टाळ्या, बिग क्लॅप्स. मिडल ओव्हर षटक हाताळेल का, जसं आकाशने हाताळलं होतं. 3 विकेट घेतल्या होत्या, त्यांनी सुद्धा शेवटचं षटक हाताळलं होतं. अगदी 3 मॅचच्या आधीची मॅच ती झाली होती. आकाशने मस्त पद्धतीने बॉलिंग केली. आता सुद्धा मिडल ओव्हरचा चेंडू होता आणि पाहता पाहता विकेट किपर स्वतःला आवरलं सावरलं. लेग बायच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूत एक धाव मिळते. धावसंख्या 29 वर 30 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवले ते मायरा 11च्या संघापुढे पियुष 11ने. पुढच्या टॉससाठी या महाकाल 11 म्हणजे राजेश पवार कॅप्टन आणि विराज 11 या. बहुतेक विराजचा कॅप्टन आहे भावेश ना. या दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये या. अख्खा दामणगाव खेळेगा टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन यायचं आहे. मायरा आणि पियुषचा सामना सुरू आहे. पुढचा सामना महाकाल 11 विरुद्ध विराज 11. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. संदीपजी सर आपले भाऊजी शेंडे. चेहरा तसाच दिसतो संदीपजी, जसे आपले चंदे आलो येऊन गेले मगाशीच. मी पण कन्फ्यूज झालो की खेळायला उतरतात की काय. या शेंडे साहेब या. आपला शुभ हस्ते आपण टॉस करतोय. महाकाल 11 आणि विराज 11 या पुढच्या सामन्यासाठी. भाऊ शेंडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. एका बाजूला भावेश कॅप्टन, दुसऱ्या बाजूला राजेश पवार. आणि चिमुकलीचं नाव काय? सोम शेंडे. नाव सांग. नाव सोम शेंडे. देवांश शेंडे, सॉरी. देवांश शेंडे. चला टॉस करतायत. दामणगाव प्रीमियर लीग, दुसऱ्या बाजूला DPL. DPLचा कॉल राजेश पवार यांचा आलाय दामणगाव. म्हणजे टॉस जिंकला भावेश यांनी विराज 11ने. भावेश निर्णय. डबल माइंड आहे. छत्रक्षणी इतका हसतो याचं काय गुपित? डबल माइंड. बॅटिंग डबल माइंडेड आहे. बॅटिंग घ्यायची, फिल्डिंग घ्यायची, ते डबल माइंड झालं. करू शकतो चेंज, करायचं तुला? नाही बघू आता, सांगतो तरी. डिसिजन पेंडिंग. ओके, कसं वाटतं आता? काय जिंकण्याचा प्रयत्न असेल की नाही? हो नक्कीच, ही मॅच आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि राजेश पवार समोर आहे, ज्याला आता आवरणं कठीण झालंय टुर्नामेंटमध्ये. राजेश पवार तर चांगला खेळतो, त्याला लवकर बाद करायचा प्रयत्न करू. कुठल्या बॉलवरती असेल? रोहित आहे, शैलेश आहे, यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. राजेश पवार काय षटकारच घेऊन आलेत. काय ठरवलं या टुर्नामेंटमध्ये? स्पेशली तयारी काय केली होती? काय नाही, स्पेशली आम्हाला जिंकायची होती ती मॅच. आणि माझ्या सिनियर खेळाडूंनी सांगितलं का तुझ्यावर दारोमदार आहे, तू क्रिकेट तुझा दाखव. त्याच्यामुळे 100% दिलं आणि आम्ही मॅच जिंकलो. आणि आम्हाला ते झालं. आता आम्हाला आताची मॅच जिंकायची आहे आणि त्याच आम्ही क्वालिफायमध्ये रेसमध्ये राहू. तुमचे फटके कुठल्या प्रकारचे अंधाधुंदी होत नाहीत, क्लासिकल फटके मारतायत तुम्ही. नौका खेळाडूंना काय संदेश देतात? या फटक्याचं गुपित काय किंवा याच्याबद्दल तुमचा सराव कशा प्रकारचा असतो? काही नाही, त्यांना एवढं सांगणार आहे का जसं प्रत्येकाने 100% द्यायचा प्रयत्न करा, हीच अपेक्षा आहे प्रत्येक माझ्या 11 खेळाडूंना. ठीक आहे, चला सामना सुरू होते मैदानामध्ये. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. टॉस जिंकलाय भावेशने म्हणजे विराजने. अजून त्यांनी निर्णय पेंडिंग ठेवलाय. 2 मिनिटात सांगायचं आहे भावेश, अचूक निर्णय तुझा काय असेल. जर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वीरजय पाटील सर यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू मनोज कारवे सर. कॉम्बॉक्समध्ये चेंज होतं आहे आणि गुणलेखन इथे देखील चेंजेस पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर मुकादम सर, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे DPLमध्ये. गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी असं म्हटलं जातं ज्ञानेश्वर मुकादम.
भरपूर स्पर्धा भिवंडीमधील ग्रामीण क्रिकेटमध्ये कव्हर करत असताना त्यांना पाहायला नक्कीच आपल्याला मिळतो. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज. कट करण्याचा प्रयत्न. वॉट अ शॉट. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले मध्ये चौकाराला यावेळेला मात्र खराब लेंथ पाहायला मिळाली. वाईट बॉल. खराब चेंडूची हाताळणी. अवांतर धाव धावफलकावरती. धाव संख्या आहे 6. भावेश निर्णय आपला कळवायचा आहे. याला अजून एक खराब. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट. अवांतर धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. चौकार आल्यानंतर थोडस दबावामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश यावेळेला वेअर काउंट देण्याचा प्रयत्न जरूर झाला. खेळाडू आहेत बरोबर. सेकंड स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या प्रकारे लेदर क्रिकेटमध्ये फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप असते, इथे देखील स्लिप आपल्याला पाहायला मिळाली. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतील. शॉट स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूवरती झेपावला. दरम्यान संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. फक्त एकच धाव पूर्ण केली. 9 धावा धाव फलकावरती. दरम्यान डॉट बॉल. चांगली चेंडूची हाताळणी यावेळेला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करतात योगेश. फक्त 9 धावा आपल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना चांगली गोलंदाजी. यावेळेला लेग कटर. बॅकफुटवर जात असताना खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं फील्ड करेपर्यंत दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. रॉंग डिसिजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 धावा इझिली कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न आणि तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होत आहेत बाद. श्याम भोईर यांची खेळी आली आहे संपुष्टात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. हिमेश. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळाडू जर पाहिलं तर बरोबर मिड विकेटला, त्यात नंतर लॉंग ऑन 30 या सर्कलच्या आतमध्ये खेळाडू. यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते. हो यस, फिंगर अप. अजून एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसत असताना इथून मात्र पियुष 11 स्पोर्ट्स संघाला मायरा स्पोर्ट्स संघाचा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. बरोबर यष्ट्याच्या मधोमध सापडले बॅटर. चांगली गोलंदाजी इथून मात्र केली जाते. निलेश आपल्या स्पेलमध्ये पहिलाच मोठा हादरा देत असताना मायरा 11 संघाला. रोहित जाधव कुठे असतील तर कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आपण. यावेळेला मात्र व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका सजवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. यावेळेला फुल टॉस बॉल फक्त टर्न केला. बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट.
खेळाडू उपस्थित आहेत, फक्त मिळेल एकच धाव. 16 धावा धावफलकावरती. 30 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली पार्टनरशिप दोन बॅटरमध्ये पाहायला मिळाली. हरेश पाटील, त्यानंतर पप्पू माळी. एवढा वॉटर शॉट लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहे, तिथे मात्र स्वीकारला झेल. फलंदाजी खेळ आली आहे संपुष्टात. इथं मात्र मोठा हादरा बसत असताना पप्पू यांच्या स्वरूपाने पप्पू होत आहेत बाद. चांगला स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण हवं तितकंसं अंतर त्या चेंडूला कापता आलं नाही. थोडीशी मी तर म्हणेल ताकद त्या फटक्यामध्ये कमी पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने चेंडू क्लिअर होता आला नाही आहे लॉंग ऑनच्या दिशेने. फलंदाज बाद झाला पप्पू. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत पाटील. धावसंख्या धावफलकावरती आहे 16. 16. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 16 धावा झालेल्या आहेत. 30 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग. यावेळेला मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. दरम्यान एकच धाव मिळेल. दरम्यान आगमन झालेलं आहे नवनाथ पाटील, खांडपेगावचे उद्योगपती. त्यांचं सहर्ष स्वागत आहे DPL मध्ये, धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये. वेलकम 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 साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान काय घडलंय, सीमारेषा पलीकडे चेंडू चाललाय, 4 धाव्यांसाठी चौकार. हे पाहू शकता. लोअर फुलटॉस बॉल टर्न केला कार्पेटच्या साहाय्याने. यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे देखील पाहू शकता चेंडू फरार झाला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावले होते, परंतु चेंडू अडवण्यामध्ये अपयश पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने 4 धावा देखील मिळाल्या. 4 धाव्यांचे स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 9 धावेची गरज आहे फक्त. मॅच इक्वेशन पाहिली, 12 चेंडू येणारे, 9 धावेची गरज. सामनामध्ये ट्विस्ट निर्माण करायचं असेल तर तुम्हाला इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल, अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. या मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल तर इथून चांगली गोलंदाजी होणं निश्चितच गरजेची आहे. पियुष 11चा विचार केला आतापर्यंत बघा, टॉस झालेला निर्णय आतापर्यंत आलेला नाहीये. यावेळेला चांगला स्ट्रोक कट केलाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, फक्त मिळेल एकच धाव. आता मात्र शांत डोक्याने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना इथे मात्र सिंगल डबलनं स्कोर कार्ड पुढे सरकवत असताना चांगली बॅटिंग. 22 धावा धावफलकावरती, अजूनही 8 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. यावेळेला चेंडू हवेमध्ये, तिथं मात्र प्रयत्न ओढ कॅच. दरम्यान काय घडलंय, पंचांचा निर्णय आतापर्यंत आलेला नाहीये. फलंदाज बाद. ओढ कॅच हे बघा, हवेमध्ये चिप केला होता चेंडू आणि सुंदर झेल. ओढ कॅच, काय एफर्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षणासाठी. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. हवेमध्ये सूर लगावत असताना ड्राईव्ह गोलंदाजी करणार आहेत. विराज 11 संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे, फिल्डिंग नाणेफेकी जिंकून. नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये ते देखील पाहायला मिळेल. इथे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट, महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. योगेशाने खूप चांगला झेल इथे मात्र टिपला. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि हे गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या ज्या वेळा क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं होतं त्या वेळा आपण जर पाहिलंय तर मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकलेल्या देखील आपण पाहतोय. इथे देखील तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल.
लाखो टप्प्याचा बॉल चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न तिथे झाला होता. दरम्यान 2 धावा पूर्ण. चोवीस धावा धाव फलकावरती, अजूनही 6 धावेची गरज. इथे देखील मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. चांगली कामगिरी करावी लागेल. इथून गोलंदाजी, एखादा विकेट आला, एखादा डॉट बॉल आला तर लगेच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक एकच जल्लोष करत असताना पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेला विकेट पडली त्या त्या वेळेला शोर, ज्या ज्या वेळेला एखादी षटकार चौकार आला त्या त्या वेळेला मैदानाच्या चारही बाजूने आवाज पाहायला मिळतो. यावेळेला वॉट शॉट, मॅच फिनिश केली आहे का? आणि हो, यस, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा ठोकला षटकार. इथून मात्र सामना फिनिश केलेला आहे तो सूरज गुळवे याने. हे पाहू शकता आपण. वॉट अ शॉट, वॉट अ एक्झिक्युटिव्ह, फॅन्टॅस्टिक शॉट. 6 धाव्यांसाठी षटकार आणि मॅच फिनिश. अभिनंदन जिंकलेल्या टीमचे, खूप खूप अभिनंदन. हारलेल्या टीमचे आभार व्यक्त करतोय. खूप चांगला खेळ दोन्ही टीम्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच लगेच सज्ज राहायचं आहे. विराट स्पोर्ट्स, आपण आपली फिल्डिंग त्वरित सजवायची आहे. दरम्यान आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत हरेश पाटील. मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 9 धावा केल्या, त्यात नंतर गोलंदाजी करत असताना 8 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. आणि त्याच्या जोरावरती आपण त्यांना इथं सन्मानित करणार आहोत मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने. हरेश पाटील, आपण लगेच यायचं आहे मंचावरती. उपस्थित मान्यवरांमध्ये प्रशांत भोईर साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण आकर्षक ट्रॉफी देणार आहोत. खूप चांगला सामना पाहायला मिळाला, परंतु जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. हरेश पाटील हे मेडल देत असताना स्क्रीनवरती आपण पाहू शकता. त्यात नंतर आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत, जे आम्हाला कुमार रोहित बाळराम भोईर याचकडून आलेली आहे. त्यात नंतर टी शर्ट ते देखील आपण सामनावीर हरेश पाटील यांना देत आहोत. वेल प्लेट. पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. दरम्यान अंकुश भोईर साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते हे पारितोषिक आपण हरेश पाटील याला द्यायचं आहे. चांगली खेळी या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण खेळी केली. 9 धावा केल्या, त्यात नंतर 8 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. हरेश पाटील हे 500 रुपयाचं पारितोषिक देखील देत आहोत. आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवरती. तर भावेश, विराज इलेव्हनचा कॅप्टन, आपण फिल्डिंगसाठी चला.